पूर्ण. दुसरा धावेचा कुठलाही प्रयत्न नाही. डॉट चेंडू चेंडू. चला महाराजा 11 सासवड आपला निर्णय कळवा. बॅटिंग. पप्पूला काय बॉल समजत नाहीये. टक्क से बाउंड्री को छू के आ गया. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर मावडी संघाची धावसंख्या पोहोचली ती 24 बिनबाद 24. अजूनही जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 4 धावा. आणि डॉट पद्धतीचा बॉल. तम्मी आणि मारलेला खणखणीत असा मला वाटते कॅच. टेक द कॅच विन द मॅच. पुढचा रोमांचक असा सामना, प्रेक्षणीय सामना, धडधडचे ठोके वाढवणारा सामना. तुल्यबळ असे दोन्ही संघ. महाराजा 11 सासवड विरोधात बिवडी 11 बिवडी. कोण ठरणार सुपर 8 मध्ये, कोण दाखल होणार? आणि उत्कृष्ट मारलेला फटका बघूया यावर काय होतंय. आणि पुणेशी एकदा कॅच आणि आउट. सामन्यात कलटणी. सलग 2 बॉलवर 2 विकेट घेतल्या तम्मीने. बघूया आता हॅट्रिक पूर्ण करतोय का. बघूया टुर्नामेंटची विट्रिक हॅट्रिक होती का तिसरी हॅट्रिक होईल ही. या अगोदर 2 हॅट्रिक झालेल्या आहेत. बाळा साबळे. उत्कृष्ट मारलेला बॉल. बघूया यावर किती धावा निघतात. 1 धाव पळून पूर्ण नाही अजून. आता झाली त्याची 1 धाव. अजूनही 3 धावांची आवश्यकता. बाळाने मारलेला सुंदर बॉल आणि यावर अरे गचाळ क्षेत्ररक्षण. त्यावर 1 धाव पळून पूर्ण. तम्मी उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना उत्कृष्ट वेगवान पद्धतीने आणि षटक समाप्तीचा इशारा पंचांचा. 4 षटकाच्या समाप्ती नाही 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 26 धावा. अजूनही 3 धावांची आवश्यकता. 2 धावांची आवश्यकता. 12 बॉल 2 रन. बघूया निर्धाव षटक कोण टाकतंय. मेडन ओव्हर. आतापर्यंत टुर्नामेंट मध्ये मला वाटतंय एकच मेडन ओव्हर झाल्यात. 2च मेडन ओव्हर झाल्यात. त्यातली 1 मेडन ओव्हर आमिर शिकलकर याच्या नावावर आहे आणि दुसरी बंटी याच्या नावावर आहे आणि तिसरी पप्पू जो बॅटिंग करतोय तो. बॉलर नेम काय आहे. अमर. बाळाने मारलेला बॉल. त्यावर आलाय 6चा कॉल. षटकाराने मॅच विन. मावडी संघ विजयी झालेला आहे. पिसुळी संघाला हार्ड लक. या सामन्यातनं बाहेर जावं लागेल. यानंतरचा सामना महाराजा 11 सासवड विरोधात बिवडी 11 बिवडी. चला मी आता फिल्डिंगला जातो.
सनी मिसाळ नाईक माईकशी संपर्क साधा. सनी मिसाळ माईकशी संपर्क साधा. महाराजा 11 सासवड वर्सेस भिवडी. भिवडीने टॉस जिंक महाराजा 11 सासवड या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. भिवडी त्वरित क्षेत्ररक्षण लावा. सामना 5 षटकांचा राहील याची दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. श्रीमंत नेताजी वाले छावा करंडक 2022 चा किल्ला. श्रीमंत नेताजी सुभाष मित्र मंडळ सासवड यांच्या वतीने छावा करंडक 2022 पर्व 10वे प्लास्टिक बॉल क्रिकेटचा महासंग्राम. यामध्ये प्रथम क्रमांक 21,000 रुपये आणि ट्रॉफी, द्वितीय क्रमांक 15,000 रुपये आणि ट्रॉफी, तृतीय क्रमांक 11,000 रुपये आणि ट्रॉफी, मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी, मॅन ऑफ द सिरीज साठी ट्रॉफी, प्रत्येक संघासाठी टी शर्ट, तसेच स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी YouTube लाईव्ह. सदर स्पर्धा दिनांक 2 जानेवारी 2022 ते 6 जानेवारी 2022 पर्यंत होणार आहे. स्पर्धेचे स्थळ सावित्रीबाई फुले कन्या शाळा नंबर 2 सासवड. तेव्हा नक्की या क्रिकेटचा महासंग्राम पाहायला आणि थरार अनुभवायला. मंगेश दादा. अडीच तास वेळ आहे, 6चा सामना होऊ शकतो. 2च सामने खेळायचे ना आता आपल्याला. 6चा करा दोन्ही सामने. सामना 6 षटकांचा राहील याची दोन्ही संघांनी नोंद घ्यावी.
दोन्ही संघाचे 12th मॅन त्वरित संपर्क साधा. यानंतरची कॉमेंट्री सनी मिसाळ. चालू असलेला सामना महाराज 11 सासवड विरोधात बिवडी 11 बिवडी. बॉलिंगला आलाय तो कुणाल कापरे, आयडॉल असा खेळाडू बिवडी संघातला. बॅटिंगला आलाय तो केतन आणि आनंद. हॅलो हॅलो केतन बॅटिंग मार्कवर आहे तो केतन उर्फ हेडन. तुल्यबळ असा बॅट्समन, लांब लांब षटकार मारण्यात त्याचा कोणीच नाद करत नाही. त्याच तुल्यबळाचा खालचा सुद्धा बॅट्समन आनंद आहे आणि तेच तर्रार गोलंदाज कुणाल. पहिलाच बॉल, निर्धाव असा चेंडू. कृपया बॉल टाकताना कोणी कमेंट करू नका. फिल्डर उत्कृष्ट पद्धतीने तटवलेला बॉल बघूया यावर किती धाव निघतात. आणि खणखणीत असा चौकार केतनच्या बॅट मधनं निघालेला. उत्कृष्ट पद्धतीने बॅटिंग करतोय तो केतन, त्याच उत्कृष्ट पद्धतीने तेच तर्रार बॉलिंग करतोय तो कुणाल. 1-13 तो 1 मेरा. बघूया आता काय होतंय. उत्कृष्ट पद्धतीने तटवलेला बॉल, यावर एक धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कसलाही नाही, त्यावर एकच धाव पळून पूर्ण. निर्धाव असा चेंडू आनंदला. उत्कृष्ट पद्धतीने टाकलेला बॉल. उत्कृष्ट पद्धतीने टाकलेला बॉल कुणाल यांनी. निर्धाव असा चेंडू. उत्कृष्ट पद्धतीने मारलेला बॉल, बघूया काय होते. आणि संदेश यांनी घेतलेला उत्कृष्ट असा झेल. आनंदला परतावं लागतंय. 0 बाद होतोय तो आनंद. काय ओव्हर समाप्तीचा इशारा अंपायरचा. ओके, स्कोररचं लक्ष आहे. स्कोररच्या भूमिकेत आमचे जीवलग मित्र शुभम वायदंडे. धाव संख्या पोहोचली ती 5. 1 बाद 5. अब तक 5. बॉलिंगला आलाय तो आयकॉन असा खेळाडू धनंजय भिंताडे. ज्याने आपल्या जोरावर प्रत्येक 11 संघाला सुद्धा घाम पाडलेला तो धनंजय आज बॉलिंग मार्कवर.
चालू असलेला सामना 6 षटकांचा 2-2-1-1 2 ओव्हरचा पॉवर प्ले. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर महाराज 11 सासवड संघाची धावसंख्या पोहोचली ती 1-5. आमचे जीवलग मित्र राहुल जोगडे यांचं सुद्धा आगमन. चला पंच सामना चालू करा, खूप वेळ लावताय. बॅटिंगला आले ते विशाल भैरवकर. उत्कृष्ट पद्धतीने तटवलेला बॉल, यावर चोरटी स्वरूपाची एक धाव. एका धावाच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचली ती 6. संदेश जगताप कीपरच्या भूमिकेत पाहायला भेटतोय तो संदेश, आयडॉल असा खेळाडू. लेफ्ट हँड राईट हँड बॅट्समन. हाच फायदा असतो लेफ्टी आणि राईटी मैदानात असल्यावर. पळापळी होती. उत्कृष्ट पद्धतीने तटवलेला बॉल. बघूया किती धाव निघतात. त्यावर एक धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न नाही आणि एकच धाव समाधान मानावं लागते ते महाराज 11 सासवड संघाला. उत्कृष्ट पद्धतीने टाकलेला निर्धाव असा चेंडू, यावर कुठलीही धाव नाही. उत्कृष्ट पद्धतीने तटवलेला बॉल, यावर एक धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न नाही. उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण कुणालचं, तेवढाच उत्कृष्ट पद्धतीने थ्रो. पंच सामना चालू करा. उत्कृष्ट पद्धतीने टाकलेला बॉल, केतनला काहीच समजला नाही. उत्कृष्ट पद्धतीने तटवलेला बॉल आणि उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षण. संघासाठी 3 धावा वाचवल्या आणि षटक समाप्तीचा इशारा पंचांचा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 9 धावा 1-9. चला टीम मीटिंग नको, सामना चालू करा. चला पंच सामना चालू करा, टीम मीटिंग नको. पाणी ओके. ड्रिंक्स ब्रेक. ड्रिंक्स ब्रेक. पाणी प्यायचा ब्रेक. ड्रिंक्स ब्रेक खूप पद्धतीचे असतात, पण आमच्या क्रिकेटमध्ये ड्रिंक्स ब्रेक म्हणजे पाणी प्यायचा ब्रेक असतो.
चला पंच सामना चालू करा पंच. वैयक्तिक दुसरं संघाचा तिसरं षटक घेऊन आलाय तो कुणाल. उत्कृष्ट पद्धतीने मारला स्ट्रेट ड्राइव्हचा फटका. बघूया यावर किती धावा पळून पूर्ण निघतात. एक धाव पळून पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव सहजरित्या पळून पूर्ण. संघाच्या धावसंख्येत 2 धावांनी भर. प्रेक्षकांनी गचागच भरलेलं असं मैदान. बघूया आता केतन आपल्या संघासाठी काय करतोय. उत्कृष्ट पद्धतीने फिल्डिंग करतोय तो सूरज. संघासाठी 3 धावा वाचवल्या त्यांनी. विशाल भैरवकर बाद झालेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी आले आहेत ती रमेश. धावसंख्या 12, 2 बाद 12. वैयक्तिक दुसरं संघासाठी दुसरं षटक घेऊन आले आहेत ते कुणाल. हा वाईट चेंडू. आत्ताची 1 धाव. धावसंख्या पोचली ती 14. तिसरं षटक चालू. स्ट्राईकला आहे रमेश. पाहू आपल्या संघासाठी काय करतोय तो. निर्धाव चेंडू. तिसऱ्या षटकातील लास्ट बॉल. शेवटचा चेंडू आणि डॉट स्वरूपाचा तो चेंडू. ओव्हर समाप्तीचा अंपायरांचा इशारा.
पाहूया आता चौथे षटक कोण घेऊन येते आपल्या संघासाठी. वैयक्तिक दुसरं संघाचा चौथा षटक घेऊन आलाय तो धनंजय भिंताडे, आयकॉन खेळाडू बिवडी संघाचा. बॅटिंग करतोय तो केतन, नॉन स्ट्राईकला आहे तो रमेश. तीन ओव्हरच्या समतेने धावसंख्या पोहोचली ती 14. 2 बाद 14. केतनेचा उत्कृष्टाचा शॉट आणि बघूया यावर किती धावा निघतात. 2 प्लेयर बॉलच्या माग झुंज देत आहेत बॉल वर, त्यावर 2 धावा पळून पूर्ण. या सामन्याला पंचांची कामगिरी करतात ते मंगेशदादा भिंताडे. 400-500 सामन्यांचा अनुभव, लेग अंपायरची भूमिकेत आहेत ते ओम हिवरकर. उत्कृष्ट पद्धतीने मारलेला बॉल हवेत चढलेला आहे. संदेश बॉल खाली आणि जेल टिपला. केतन बाद. उत्कृष्ट अशी पंचगिरी मंगेशदादा भिंताडे आणि ओम हिवरकर यांची. ओम हिवरकर यांना 700 मॅचचा अनुभव. कतारच्या दौऱ्यावरून आत्ताच आलेले आहेत. उत्कृष्ट पद्धतीने कामगिरी करतात. पंच म्हणजे देव माणूस. क्रिकेट विश्वात पंच यांना देव मानले जाते. बॅटिंगला आलाय तो रोहित शेवते, मॅन फ्रॉम गराडे. अष्टपैलू खेळाडू. रमेशांचा उत्कृष्ट असा कव्हर मध्ये बॉल, यावर एक धाव पळून पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न पण थांबवले रोहितने. आणि 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 काय होतंय, 2 धावा पळून पूर्ण. संदेश यांचं खराब असं क्षेत्ररक्षण. पंच बॅट्समनला नेम सांगताना निर्धाव असा चेंडू. पंचांचा इशारा नॉट आउट. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. व्हाईट बॉल म्हणजे अतिरिक्त 1 धाव. संघात 1 धावेने वाढ. धाव संख्या पोहोचली ती 19. उत्कृष्ट पद्धतीने मारलेला कव्हरच्या दिशेने बॉल. बघूया किती धाव निघतात त्यावर पळून. 1 धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सहजरित्या पळून पूर्ण. चौथं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या पोचली ती 21. 3 बाद 21. उत्कृष्ट पद्धतीने मारलेला बॉल. बघूया हवेत बॉल. सचिन भिंताडे बॉल खाली आणि बॉल सुटला. त्यावर 2 धावा पळून पूर्ण. बिवडी गावचे सुपुत्र सचिन भिंताडे
4 ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीने धावसंख्या पोहोचली ती 23. 3 बाद 23. वैयक्तिक पहिलं संघाचा 5वा षटक घेऊन आलाय संदेश जगताप. त्याला सामोरे जाईल रोहित. रिव्हर्शिपचा फटका. यावर एक धाव पळून पूर्ण. उत्कृष्ट पद्धतीने बॉलिंग करतोय तो संदेश. अजून एक धाव. उत्कृष्ट पद्धतीने टाकलेला बॉल. निर्धावाचा चेंडू संदेशांचा. पुन्हा एकदा निर्धावाचा चेंडू संदेशांचा. बॅट्समनला बॉल काही समजत नाहीये. पंचांचा इशारा. वाईड चेंडू. संघात अतिरिक्त एक धाव. धावेची भर. आणि आउट. रोहितला माघारी परतावं लागतंय. आता रोहितची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो निखिल. हा सामना 6 षटकांचा आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. स्कोर 26. अब तक 26. आणि इनर एज बॅटची. त्यावर एक धाव पळून पूर्ण. आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 27. शेवटचे 6 चेंडू. कोण घेऊन येते आणि आले ते सचिन भिंताडे. लेफ्ट हँड बॉलर. बघूया आता सचिनवर आक्रमण होते का. शेवटचं षटक हाणामारी षटक. बघूया महाराजा 11 सासवड या षटकात किती धावा जोडण्यास पात्र ठरतय. आणि सचिनवर चढवलेलं आक्रमण. बघूया यावर किती धावा पळून पूर्ण निघतात. एक धाव पळून पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पळून पूर्ण. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. यावर एकच धाव. बघूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का आणि दुसरी धाव पळून पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चकवा. चेंज इन द पेस. गुड सेन्स ऑफ बॉलिंग.
कुष्ट मारलेला बॉल बघूया किती धावा निघतात. आता बॅटिंगला आलाय तो निखिल. बघूया निखिल आपल्या संघासाठी काय करतोय. शेवटचे 2 बॉल. आणि आउट. खट आउट. आता बॅटिंगला आलाय तो ऋषी. 32 धावा 5 विकेट. बॅटिंगला आलाय तो ऋषी ओढणे. बघूया ऋषी आता या शेवटच्या बॉलवर काय करामत करतोय. षटकार चौकाराची आतिषबाजी करतोय का. आणि पंचांचा इशारा. षटक समाप्त. 6 षटकाच्या समाप्तीनंतर महाराज 11 सासवड संघाची धावसंख्या पोहोचली ती 32. जिंकण्यासाठी 33 धावांची गरज बेवडी 11 बेवडी संघाला. चला बॉल द्या. यानंतरचा होणारा सामना मावडी पिंपरी विरोधात मंतरवाडी. याच ग्राउंडवर रविवार दिनांक 26 डिसेंबर 2021 रोजी भव्य धर्मवीर शंभूराजे करंडक भव्य हा पिच क्रिकेट सामने होणार आहेत. उद्घाटन सामना 2222 रुपये सौरभ बंटी काळे एसके एंटरप्राइजेस. तर प्रथम क्रमांक राहणार आहे 22,222 ऋषिकेश विठ्ठलाप्पा झेंडे आणि स्वप्नील शेठ लवांडे यांच्यातर्फे. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस असणारे 11,111 अविनाश तुकाराम राऊत यांच्या स्मरणार्थ आदिनाथ दादा राऊत यांच्यातर्फे. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक असणारे 7,777 संकेत शेठ दीपक नाना टकले यांच्या हस्ते. तर चतुर्थ क्रमांक असणारे 5,555 रुपये विवेक शेठ बडदे गुरुदत्त डेव्हलपर्स अँड बिल्डर्स यांच्यातर्फे. रोमांचक असे हा पिचचे सामने भरवण्यात आलेले आहेत. 26 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 9 वाजता सर्वांनी सामन्यांचा लाभ घेण्यासाठी याच ग्राउंडवर उपस्थित राहावे. स्थळ आहे पेशवे मैदान पाण्याच्या टाकीजवळ वाघडोंगर रोड सासवड. प्रवेश फी आहे 999 रुपये. चला सामना चालू होत आहे. चालू असलेला सामना महाराज 11 सासवड विरोधात बिवडी 11 बिवडी. बॅटिंगला आलाय तो संदेश जगताप आणि धनंजय भिंताडे. विजयासाठी 33 धावांची आवश्यकता. बॉलिंग मार्कवर निखिल निरवडे. बघूया संदेश आपल्या आतिषबाजी दाखवतोय का नाही. पंच सामना चालू करा.
चला मावडी संघ आणि मंत्रवाडी संघाचे कर्णधार टॉस साठी या. एक धाव पळून पूर्ण. बॅटिंगला आलाय तो धनंजय. उत्कृष्ट पद्धतीने टाकलेला बॉल. धनंजयला काहीच समजला नाही. निर्धावाचा चेंडू. उत्कृष्ट पद्धतीने कव्हरच्या दिशेने मारलेला बॉल आणि चौकार. खणखणीत चौकार. चला मंत्रवाडी संघाचे कर्णधार आहे का? उत्कृष्ट पद्धतीने टाकलेला निखिल यांनी बॉल. निर्धावाचा चेंडू. या सामन्याचा टॉस घेतील मनोज दादा कुंजीरानी, प्रवीण शेठ लोळे, काका राऊत यांच्या हस्ते या सामन्याचा टॉस होईल. उत्कृष्ट पद्धतीने तटून काढलेला चेंडू. यावर एक धाव पळून पूर्ण. यानंतरचा होणारा सामना मंत्रवाडी विरुद्ध मावडी. पद्धतीने मारलेला बॉल. यावर एक धाव पळून पूर्ण. टॉस कोण जिंकले? मंत्रवाडी संघाने टॉस जिंकलेला आहे आणि बॅटिंग घेतलेली आहे. हॅलो, फलंदाजी करतोय तो बेवडी संघ. क्षेत्ररक्षण महाराजा ग्रुप सासवड. आणि गोलंदाजीमध्ये बदल होतोय. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय तो रोहित. पॅव्हलियन मारा करतोय. कुठल्या बेवडी संघाचे कोच राहुल जैनक यांचे देखील या ठिकाणी सरचे स्वागत. मंत्रवाडी संघ कुठे असतील ना त्यांनी आपले 11 खेळाडू पॅव्हलियनच्या पाठीमागे घेऊन यायचे. त्या ठिकाणी संयोजक आपली वाट पाहत आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 बिनबाद 7. पाहूया पुन्हा एकदा. आपल्या वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय तो रोहित. राईट आर्म ओव्हर द विकेट. पॅव्हलियनकडून मारा करतोय. कटवलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने धावतोय. याबरोबर एक धावसंख्या पूर्ण. धावसंख्या पोहोचते 8. आता स्ट्राईकला खेळेल तो धनंजय. वैयक्तिक 5 धावसंख्येवर खेळतोय बेवडी संघासाठी.
आणि गोलंदाजीसाठी सज्ज आहे रोहित. पुन्हा एकदा 5-10 पावलाचं रनअप. राईट आर्म ओव्हर द विकेट. पॅव्हलियन मारा करतोय. फुल अँड लेनचा बॉल ऑन लॉंग ऑनला मारलेला शॉट. षटकार. पंच मंगेश बिनतडे यांनी षटकार घोषित केलेला चेंडू. याबरोबर धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढते रोहितची, धनंजयची आणि धावसंख्या वाढते बेवडी संघाची. धावसंख्या पोहोचते 14. अतितटीचा चाललेला सामना. पाहूया धावसंख्या. स्थिर धावसंख्या 14. लॉंग ऑफला मारलेला फटका. एक धावसंख्येवर समाधान. धावसंख्या पोहोचते 15. संदेश यापूर्वीच्या सामन्यात खरं तर खूप घनाघनाती फटकेबाजी केलेली आणि आपल्या संघासाठी विजय खेळी केलेली संदेश आता स्ट्राईकला खेळतील आणि गोलंदाजीसाठी सासवड संघाकडून रोहित. 15 धावसंख्येवर. खूप स्लोवरचा चेंडू. संदेश यांना काही समजू शकला नाही. निर्धाव चेंडू. थँक्यू. यानंतर कॉमेंट्री करण्यासाठी येतील आपले मित्र अनिकेत गुंजाळ. हा चेंडू पुन्हा एकदा आकृती बॅट केला गॅपमध्ये ढकललाय आणि हा देखील जाईल सीमारेषेला आग लावणारा खणखणीत चौकार. धन्यवाद. दरम्यानच्या काळामध्ये ज्या ज्या कॉमेंटेटरनी कॉमेंट्री केली त्यांचं देखील मानव तितकं धन्यवाद कमी असेल. धावफलकावरती 19 धावा, 32 धावा झाल्या. 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता शेवटचे 25 चेंडू बाकी आहे आणि विजयासाठी 14 धावांची गरज बिवडी संघाला असणार आहे. 6 षटकांमध्ये आपण पाहिले 5 बाद 32 धावा. त्या धावफलकावरती प्रथमतः फलंदाजी करत असताना महाराजा 11 सासवड संघाने बनवल्या होत्या. आता 33 धावांचं टार्गेट जे ठेवलंय आणि ते मात्र पार करत असताना सलामी जोडी देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूने जर पाहायला गेलं तर धनंजय मैदानाच्या आतमध्ये, तर दुसऱ्या बाजूने संदेश जगताप. पहिल्या सामन्याचा मात्र ह्या अगोदरच्या फेरीमध्ये ज्याने मॅन ऑफ द मॅचचा किताब दर्जेदार खेळी 20 चेंडूंमध्ये 43 धावा ज्याने बनवल्या होत्या तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. वाईट बॉल आलाय. धावफलक एका धावेने वाढेल. धावफलकावरती 20 धावा आहेत. रोहित पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू समोरच्या दिशेने मोठा प्रहार केला. चेंडू हवेत पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. झेल झाला आणि धक्का क्रमांक पहिला. फलंदाज संदेश जगताप बाद आहे. धावफलकावरती 20 धावा लागल्या गेल्या आहेत. आता शेवटचे 24 चेंडू विजयासाठी 13 धावांची गरज. 24 चेंडू 13 धावा 13 धावा 24 चेंडू. आता मात्र विजयाच्या दिशेने प्रवेश करताना भेवडी संघ पाहायला मिळेल. परंतु षटक मात्र जर पाहायला गेली जर मिडन ओव्हर जर या मैदानावरती पडल्या तर सामन्यामधून अजूनही पूर्णपणे असणार आहे महाराजा 11 सासवड संघ. परंतु जर विजय मिळवायचा असेल तर वारंवार डॉट बॉल वारंवार निर्धाव चेंडू या मैदानावरती टाकणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा निखिलला आमंत्रित केलंय. निखिलने पहिलं षटक टाकलं त्यामध्ये अवघ्या 7 धावा खर्च केलेल्या देखील आपण पाहिल्यात. आणि आता मात्र संघासाठी तिसरं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन निखिल निरवडे गोलंदाजी मार्गावर सज्ज आहे. गोलंदाजी करण्यासाठी निखिलला पूर्णपणे आमंत्रित केलंय. निखिल काय कारागिरी बजावणार काय करामत करणार हे देखील पाहणं गरजेचं. सामना दोन्ही संघांसाठी फार महत्त्वपूर्ण आहे. जो संघ विजय होणार तो थेट क्वार्टर फायनल मध्ये जाऊन दाखल होणार आणि जो संघ पराभूत त्याला मात्र या स्पर्धेला रामराम ठोकावा लागेल. कोणता संघ क्वार्टर फायनलला जाणार आणि कोणता संघ मात्र स्पर्धेच्या बाहेर जाणार हे देखील पाहणं गरजेचं. गोलंदाज निखिल पुन्हा एकदा सज्ज. शेवटचे चेंडू 24 आणि विजयासाठी 13 धावांची गरज बिवडी संघाला असणार आहे.
हा चेंडू पहा पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फालतू लाईन मध्ये गोलंदाज चेंडूवरती आलाय निखिल निरवडे पहा काय दर्जेदार गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू डॉट आलाय शेवटच्या हातात 23 बॉल 13 धाबींची गरज. वीस धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू पहा पुन्हा एकदा यॉर्कर एसटी मध्ये होता हेलिकॉप्टर उडवलंय आधी तोपर्यंत चेंडू पहा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल झालाय तो फेकही होतीये तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल आली धावफलक. 21 धावा शेवटचे चेंडू 22 आणि विजयासाठी 12 धावा भिवडी संघाला असणार आहेत. भिवडी संघ जाणार की दुसऱ्या बाजूने सासवड संघ जाणार कोणता संघ मात्र विजयाचा शिलेदार आजच्या दिवसभरामध्ये ठरणार आणि कोण क्वार्टर फायनल मध्ये जाऊन दाखल होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. हा चेंडू पहा पुन्हा एकदा वाईट बॉल पंचाचा इशारा आला जाईल. धावफलक एका धावेने वाढेल. धावफलक 22 धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. आधीच कर्ज डोक्यावरती आणि त्यानंतर जर अवांतर धावा जर पाहायला गेलं तर बरेचशा पडल्या जात आहेत आणि ह्या अवांतर धावा संघाच्या भागायला आग लावणाऱ्या असणार आहेत. 22 धावा 22. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. हा चेंडू पहा पुन्हा एकदा उचली घेणारा चेंडू आणि हा चेंडू पंचांचा इशारा डॉट बॉलचा आला जाईल. आता शेवटची 21 चेंडू विजयासाठी 11 धावींची गरज. 21 चेंडू 11 धावा 11 धावा 21 चेंडू. सासवड की दुसऱ्या बाजूने भिवडी भिवडी की सासवड पुरंदर तालुक्यातील ही दोन गावं आज मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये लढतायत आणि कुणाल सेट ऑन दी बाहेर जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. बिग सिक्सर आलाय. षटकाराच्या मर्जीने धावफलक देखील वाढेल. धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 28 धावा. सामन्याचं समीकरण बदलेल. शेवटची चेंडू 20 आणि विजयासाठी 5 धावींची गरज. गोलंदाजी करत असताना आपण गोलंदाजांची गोलंदाजी देखील पाहिली. कुणालची षटकं पाहिली त्यानंतर धनंजय भिंताडेची देखील षटकं आपण पाहिली. अतिशय दर्जेदार गोलंदाजी त्याची देखील पाहायला मिळाली. त्यानंतर कुणालची 2 षटकं देखील अतिशय सुरेख झाली. संदेशने देखील अतिशय लाजवाब गोलंदाजी केली आणि सचिनची देखील गोलंदाजी अप्रतिम होताना पाहायला मिळाली आणि त्यानंतर 32 धावांमध्ये रोखलं गेलं. सासवड संघाला हा चेंडू हेलिकॉप्टर उडवलंय आणि सरळ जातय सिक्सर चेरान आणि सामना देखील भिवडी संघ विजय करतोय. खूप खूप असं अभिनंदन भिवडी संघाचं असणार आहे. शुभम मोकाशी संघाचा संघनायक आहे. त्याने मात्र सामना भिवडी संघाने विजय केलाय आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. धनंजय भिंताडे ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सामन्याचे कोच भिवडी संघाचे कोच राहुलजी जैनक यांचे देखील मानव तितका आभार असणार आहे कारण त्यांनी जी कोचची भूमिका पार पडली त्यामुळे संघ विजयी झालाय. त्यांचं देखील आभार मात्र असणार आहे. चला भिवडी संघाचा धनंजय भिंताडे ठरतोय या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच. धनंजय चला 13 रन त्याने केल्यात. 2 ओव्हर त्याने टाकल्या. 2 ओव्हर मध्ये 13 धावा दिल्या. एक विकेट देखील घेतली आहे आणि बॅटिंग करत असताना 13 धावा बनवल्यात. चला धनंजय चला मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण या ठिकाणी देतोय. मॅन ऑफ द मॅच आणि क्वार्टर फायनलला तुम्ही निश्चित रूपाने गेलात. सुपर 8 मध्ये जाऊन दाखल झालात. तुमचं देखील मनपूर्वक मनस्वी स्वागत भिवडी संघाचं असणार आहे. आता बघा होणारा सामना आपण पाहणार आहोत. संतोष भाऊ हरपळे युवा मंच मंतरवाडी यांच्या विरोधामध्ये मावडी पिंपरी मावडी या 2 संघांमध्ये मात्र लढत होणार आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती असेल आता मात्र तुमचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती जर कमीत कमी 6 षटकांचा सामना असेल आणि 6 षटकांमध्ये कमीत कमी धावफलकावरती 70 ते 75 धावा देखील लागणं गरजेचं असणार आहे.
टॉस मात्र सामन्यात झालाय. मंतरवाडी आणि विरोधामध्ये आपण पाहतोय पिंपरी मावडी या दोन संघांमध्ये लढत. मंतरवाडी संघाने टॉस विन केलाय. निर्णय काय घेतलाय? मंतरवाडी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर पिंपरी मावडी संघ आता विनंती करेल त्वरित मैदानाचा ताबा घ्या आणि क्षेत्ररक्षण साजवा. पिंपरी मावडी संघ आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी देतोय. मी मान्यवर मंडळींना विनंती करेन आपले शुभास ते मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी वितरित करतोय. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 13 धावा फलंदाजी करत असताना बनवल्या. 2 षटकांमध्ये 13 धावा देत 1 विकेट देखील ज्यांनी घेतली आहे. अतिशय दर्जेदार षटक आज मात्र स्पर्धेच्या निमित्तानं आलाय आणि प्रेक्षकांची मन जिंकून घेणारा बिवडीचा हुकमेका धनंजय भिंताडे ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण या ठिकाणी देतोय. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मात्र मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण मात्र या ठिकाणी वितरित करतोय. अतिशय दर्जेदार खेळ धनंजय भिंताडेची जी पाहायला मिळाली आहे. अतिशय अप्रतिम खेळ पूर्णपणे तो झालाय आणि धनंजय सोबत देखील आपण चर्चा नक्कीच करणार आहोत. बरं ठीक आहे धनंजय सर, लाजवाब खेळ तुम्ही गेली, तुमचं देखील मनपूर्वक आभार. आणि कॅप्टन आता तुम्ही सुपर 8 मध्ये क्वार्टर फायनल मध्ये जाऊन दाखल झालेत, कसं काय वाटते? खूप असे सुंदर असे मॅच भरवले आहेत बापूंनी. असेच दरवर्षी अजून बक्षीस वाढून बापूंनी मॅच भरवावेत. बापूंचे खूप खूप आभार. धन्यवाद. भिवडी संघ खूप खूप अभिनंदन. याला टाळ्यांच्या गजरात भिवडी संघाचं स्वागत करा. क्वार्टर फायनल मध्ये भिवडी